हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कामदा एकादशीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. कारण सगळ्या ज्या जीवनामध्ये समस्या, चिंता, अडचणी येतात ना, तर असं म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार कामदा एकादशीचं व्रत जी व्यक्ती करते तिच्या जीवनामध्ये येणारी कोणतीही बाधा, अडचण, ही समस्या जी कोणतीही असू दे त्यातून त्या व्यक्तीला सुटकाही प्राप्त होते. म्हणूनच जगत पालन करता भगवान श्री हरी विष्णू परमेश्वर यांची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये कामदा एकादशी व्रत हे केलं जातं. आणि आज मी तुम्हाला खास उपाय सांगणार आहे. तुळशीबद्दल सांगणार आहे, कारण तुळशीचं आणि विष्णुदेवांचं हे नातं खूप दृढ आहे. साक्षात महालक्ष्मी ही तुळशी माता आहे. त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नीट ऐका. तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐकत नाही आणि उपाय करत नाही म्हणून तुम्हाला योग्य तो रिझल्ट भेटत नाही. कोणताही उपाय असू द्या, मनापासून अगदी जर तुम्ही व्यवस्थित केला ना, तर त्या उपायाची कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला साथ मिळते आणि आपल्या नशिबातील काही दोष दूर करण्यास तो उपयोग होतो. तर अशाच प्रकारे आपण काय करू शकतो की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल. म्हणजेच तुळशी मातेला जर प्रसन्न केलं तर लक्ष्मी माता आपोआपच प्रसन्न होणार आहे, विष्णुदेव प्रसन्न होणार आहेत आणि स्थायी वास आपल्या घरी माता लक्ष्मीचा होणार आहे. यासाठी एकादशीचं व्रत जर तुम्ही करू शकत असाल तर अगदी बिनधास्तपणे एकादशीचं व्रत करा. कोणतीही एकादशी असू देत, ती प्रत्येक एकादशी ही शुभ फलदायी आहे आणि प्रत्येक एकादशीला विशेष महत्त्व आहे, विशेष कथा आहे त्या प्रत्येक एकादशीच्या मागे, म्हणून ही शुभ मानली जाते. आता जर तुम्ही हे व्रत करू शकत नाही आहे तर मनोमन सकाळी लवकर उठून संकल्प घ्यायचा आहे की मी आज तुळशीच्या मंत्रांचा जप करणार आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी तुळशीच्या मंत्रांचा जर जप केला तर या उपवासाचं पुण्यफल प्राप्त होतं. म्हणूनच दर एकादशीला जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो ना, तेव्हा त्या दरम्यान 108 तुळशीची नावे म्हणजे 108 नामावली ही जरूर केली पाहिजे. तिचं खरंच खूप चांगलं जे आहे फल आपल्याला प्राप्त होतं. आता हे बऱ्याच जणांना माहितीच नाही आहे. खास करून मी तुम्हाला तुळशीबद्दलचे खूप उपाय सांगते जे अगदी सोपे असतात, साधे असतात, वाटताना क्षुल्लक वाटतात ऐकताना, पण त्यांचा रिझल्ट इतका छान असतो. कारण या रिझल्टमध्ये दडलेलं आहे ते भगवान श्री विष्णूंचं माता लक्ष्मीशी असलेलं कनेक्शन जे तुळशी मातेशी आहे. म्हणूनच आता काय करायचं, आपण सकाळी लवकर उठून देवाला अर्पण करायचे आहे तुळशीपत्र. जेव्हा आपले अंघोळ वगैरे होते, देवपूजा आपण करतो, तेव्हा विष्णूला आवडणारी तुळशीपत्र हे जरूर अर्पण करायचे आहेत. तुळशीची जर माळ तुम्हाला बनवता आली एकादशीच्या दिवशी तर नक्की बनवा. त्यासाठीच मी तुम्हाला सांगत असते की नेहमी तुळशीची जास्त झाडं लावा. विषम संख्येमध्ये आपल्या घरात, आपल्या अंगणामध्ये तुळशीची झाडं हवी आहेत. जर तुम्ही एकादशीला देवाला कोणता नैवेद्य अर्पण करताय, दूध साखरेचा, खडी साखरेचा, पेढ्यांचा, अन्य कोणताही नैवेद्य, तर तुम्ही तुळशीपत्र त्यावर नाही ठेवलं तर ती पूजा स्वीकार होत नाही, तो नैवेद्य प्रभू स्वीकार करत नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणूनच आपण तुळशीपत्राला खूप महत्त्व दिलेलं आहे. इवन आपण जेव्हा सत्यनारायण पूजा वगैरे करतो तेव्हा देखील तो जो प्रसाद असतो ना, त्यावरती तुलसी दल हे जरूर ठेवतो. मग आता या एकादशीला काय करायचं आहे, तर पिवळे वस्त्र धारण करायचे आहे. पिवळीच तुम्ही मिठाई वगैरे खास करून अर्पण करू शकता. केसर मिक्स करून गुलाबजलमध्ये याचा टिळक आपल्या कपाळी जरूर लावायचा आहे सकाळी आणि हळद मिश्रित पाण्याने भगवंताला स्नान घालायचं आहे. प्रत्येकाच्या घरात जवळपास विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, पितळेची किंवा अन्य कोणत्याही धातूची वस्तूंची मूर्ती आहे, तर जरूर तुम्ही हळदीच्या पाण्याने अभिषेक स्नान करायचं आहे. गुलाबजल मिक्स करायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्राचा जप सलग करायचा आहे. 108 वेळा 1 माळ, 3 माळा किंवा तुम्ही 7, 9, 11 अशा माळांचा जप करायचा आहे. त्यासोबतच संध्याकाळी तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे. जी आपली छोटीशी कुंडी असेल किंवा वृंदावन असेल, अंगण असेल, गॅलरी असेल, जिथेही कुठे
दर एकादशीला कमीत कमी तुम्ही तुळशीचा दिवा लावा. दररोज जर तुम्हाला जमत नाही आहे, जॉबला जात आहात, बिझी आहात किंवा अन्य कोणतंही कारण असू दे, शक्यतो करून दर तुम्ही गुरुवारी, शुक्रवारी तुळशीला दिवा लावा आठवड्यातून 2दा. नाहीच जमलं तर दर एकादशीला अजिबात चुकवू नका, तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री तुलसे नमः, ओम नंदिने नमः, ओम देवे नमः, ओम शिखिन्ये नमः, ओम धारिण्ये नमः, ओम धात्रे नमः. अशी ही नावं आहेत जी तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जातील. तुम्ही जर तुलसी 108 नामावली असं जर टाकलं तर ती नावं येतील. विथ लिरिक्स टाका आणि तिथे बसून एक 5 मिनिटामध्ये ही नावं बोलून होतात. जास्तीत जास्त जर वेळ लागला 5 ते 10 मिनिटामध्ये होऊन जातात. पण ही नावं तुम्हाला लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी, प्रसन्न करून घेण्यासाठी इतकी तुम्हाला मदत करतात ना, खूप 108 नामावली ही अतिशय उत्तम आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, ही जी नावं आहेत, ही तुळशीची 108 नावं आहेत आणि तुम्ही जेव्हा ही मनोभावे तुपाचा दिवा लावून तुळशी मातेला हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा पिवळ्या अर्पण करायच्या थोड्याशा आणि त्यानंतर धूप जे आहे ते ओवाळायचं आहे किंवा अगरबत्ती आणि मग तुम्ही ही नामावली म्हणायची आहे. तिथं बसू शकता, काही हरकत नाही आहे. बसून आसन घ्या बसायला आणि एकादशीला जरूर या नावांचा जप करा. जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीच कमतरता भासणार नाही, ही गॅरंटी मी तुम्हाला देते. कारण तुम्ही जर मनोभावे ही पूजा अर्चना केली तर यामुळे साक्षात पालनकर्ता जे आहेत, पालनहार श्री हरी विष्णू यांची कृपा तुमच्यावरती होते व सदैव कृपा अखंडित राहून जिथे श्री भगवान विष्णू आहेत ना, तिथे माता लक्ष्मी देखील अखंडित वास करते. म्हणूनच तुळशीचा हा उपाय जरी वाटला अत्यंत साधा आणि सोपा, पण इतका चमत्कारी आहे, रिझल्ट तुम्हाला जरूर दाखवणार. प्रत्येक एकादशीला करा. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष अशा 2 एकादशी तिथी येतात. या एकादशीला तुम्ही तुळशीजवळ बसून हा मंत्र जो आहे 108 नामावलीचा, तो जरूर म्हणायचा आहे. कोणतीही कमतरता भासत नाही. पण याशिवाय एक पॉझिटिव्ह ऑरा आपला होतो. निगेटिव्हिटी निघून जाते. घरातील चिडचिड, भांडणं सगळं काही निघून जातं आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. आर्थिक तंगी जर असेल तर रोज माता तुळशीची पूजा ही करायला विसरू नका. देसी घी जे आहे, तूप, त्याचा दिवा जरूर लावायचा आहे. आरती करायची आहे. तुळशीची आरती देखील असते यूट्यूबवरती, ती लावू शकता. एखादं कडवं फक्त म्हणायचं आहे आणि साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. असं केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि धन जे आहे, धनलाभाचे योग बनवते. साक्षात देवी माताच जर आशीर्वाद देत असेल तर कुणीही रोखू शकत नाही. अशी ही 108 नावं दर एकादशीला म्हणा आणि दररोज तुम्ही काय करायचं आहे, तर तुपाचा दिवा जर नाही तेवढी आपली परिस्थिती तर आपण तेलाचा देखील लावू शकतो, पण जरूर लावायचा आहे. आणि त्यामुळे तुम्हाला काय चमत्कार दिसतो ते बघा. साहजिक आहे, जेव्हा एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण करतो तेव्हा पॉझिटिव्ह ऑरा निर्माण होतो, वातावरण घर शुद्ध होतं आणि निगेटिव्हिटी आपोआपच निघून जाते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. पण हो, व्हिडिओ आवडलाय ना तर शेअर करा जास्तीत जास्त. जास्तीत जास्त लोकांना कळू दे. साधे सोपे उपाय देखील आहेत ज्याने फरक पडतो. आणि आपल्या चॅनलवर जर प्रथम आला असताल तर एक विनंती, जरूर सबस्क्राईब करा. त्याशिवाय तुम्ही माघारी वळू नका. कारण असेच नवनवीन टॉपिक्स, नवीन व्हिडिओंवरती आपण इथे चर्चा करत असतो, माहिती घेत असतो. त्यामुळे सगळ्यांना माझ्याकडून एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ.